माझ्या भीमानं तुला शिकून जीवाचं रान ही बाई नाही म्हणजे बघा एक तिला लय गरम झालेलं सगळं हवा घेऊन घेऊन फार वैतागली ग बाई. बाळ घरी ठेवायचं ज्ञानासाठी बाळ नाही लागत बाळ घरी पाहिजे. शिकून जीवाचं रान मी जरा रागीत नाही बरं का बाई बोळा आहे मी हा राग नको मान. शिकून जीवाचं रान मी आता असं का करत असं इकडे का नाही करत इकडे त्यांचं लक्ष नाही म्हणून इकडे त्यांचं लक्ष हा इकडचा माळा जरा बरा आहे. शिकून जीवाचं रान शिकून जीवाचं रान जीवाचं रान करून माझा भीम शिकला. भीम या शब्दाचा अर्थ होतो बळ. भीमरूपी महारुद्र हनुमान वनारी अंजनी सुता. अंजनी सूत वानर हनुमान बजरंग बर का. रामजी बाबा आंबेडकरांना वारकरी संप्रदायाचा वारा लागलेला होता. टाळे वाजवा. उगच कुठेही भीमराव आंबेडकर नाही जन्माला येते. आयरा गायरा खंडू खायरा कोणत्या घरात येतो काय. सात्विक मुलं आता हे बघा मृदंग वाजवते कोणत्या घरात नाही. त्याच्या घराण्यात परंपरा असेल. आता आमच्या घरात परंपरा आहे अमावश्याला कोंबड आणि गटार अमावश्याला बोकोड. माया पोराचे मित्र यायचे मैतार म्हणते माया पोराचे मैतार यायचे ड्रम भर दारू. अख्ख्या गावात सगळ्यांच्या पॅन्टी शर्ट वाल्या चिंबाट. दुसऱ्या दिवशी त्या निमगावात नाव नाही अख्ख्या गावात नुसता घमघमाट दारूचा वेगळा आणि त्यांच्या चड्ड्यांमधला वेगळा. मागून पुढून पिवळा पितांबर शाला गगनी जाळाकला. अरे अरे हे आमचे वाईट दिवस बदलावेत म्हणून आम्हाला पहिला संदेश बुद्धांनी दिला आहे की तुमचा आहार अशुद्ध असेल माणसासारखा नसेल तर तुम्ही माणूस म्हणून घ्यायला लाजिरवाणी आहात. म्हणून पहिली आमच्यावर बंदी आणली बाबासाहेबांनी नंतर पण आधी बुद्धांनी आणली. माणूस बनायचा आहे. आय डोंट लाईक कास्ट अँड रिलीजन अँड गॉड. आय डोंट लाईक टेम्पल्स. माय टेम्पल इज अ वर्ल्ड. हे विश्व माझं मंदिर आहे. या विश्वाच्या मंदिरातला प्रत्येक कण आणि कण माझा विठुराय आहे. हे तुकोबरायांना बुद्धांकडून कळालं. काही महाराजांची गोड अभंग आहेत ना. वृक्षवल्ल्यामा सोय रे वनचरे पक्षिये सुस्वदे आळवी. हे कुठून बुद्धांकडून आले. ही बुद्धांची वाट आहे. बुद्धांच्या वाटेवर लागलेल्या माणसाची कधीच वाट लागत नाही. मग जसंच्या तसं आचरण घेऊन निर्माण झालेला किंवा प्राचीन काळाचा हा भागवत धर्म म्हणजेच वारकरी संप्रदायाच्या वाटेवरून खऱ्या अर्थानं चालणाऱ्या माणसाची कधीच वाट लागत नाही. म्हणून आम्ही भीमाचे आम्ही बुद्धांचे आम्ही ज्ञानोबा तुकोबा नामदेवरायांचे. असा मतभेद एकदा नष्ट झाला ना की आपल्या जी दरी आहे ना यांना भीमराव माहीत नाहीत यांना बुद्ध माहीत नाहीत आणि यांना विठ्ठल माहीत नाही तुकोबा माहीत नाही. वाबळे महाराजांच्या कीर्तनानं यांना भीम कळतोय बुद्ध कळतोय आणि यांना विठ्ठल कळतोय आणि तुकोबाराय कळतोय. मग काय होईल माहिती का. विसरा सारे भेदाभेद एकच असती कुराण वेद. हे कधी कळतंय मतभेद संपल्यावर. काय ताई बरोबर. म्हणून भगवान तथागत गौतम बुद्ध जे बोलतात ते सगळे महापुरुष बोलत गेले. ते चंद्रसूर्य आहे तोपर्यंत जिवंत राहिले. त्याचं नाव आहे अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. अकल्प आयुष्य म्हणजे तो लय वर्ष जगला ना जीर्ण शिर्ण हाडकं काडकं पार सडली तरी जगला असं नाही. मेला तो. शरीर चांगलं असतानाच मेलं पाहिजे ताई बरोबर आहे ना.
शरीर चांगलं नसल्यावर मरायच्या टायमाला कोणी जवळ येत नाही. येते ते असत आहे, अगं तोंड उघडं ठेवून ना, लांबूनच आई करते, अयो अगं आई तिकडे जाण तिथवर, नको बाई तर वाश येते. म्हणून भीष्माचार्य म्हणाले, मुझे मरना है भगवान, लेकिन कभी जब प्राण कंठ आवे, कोई रोग ना सतावे, 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 कोई रोग ना सतावे. भीष्माचार्य भगवान श्रीकृष्णांना सांगतात, कन्हैया जब प्राण तन से निकले, बुद्धांना सुद्धा आपलं मरण कळालं होतं. हे मला आता जगवण्याचा प्रयत्न करू नका रे, 80 वर्ष झाली, जीर्ण शीर्ण शरीर झालंय. बुद्ध म्हणाले, शिष्यांनो आता जाऊ द्या, का मला कोणता रोग झाला नाही, माझे मानसिकही रोग गेले आणि शारीरिकही रोग संपले, आता मी खरा जायला मोकळा आहे. कोई रोग ना सतावे, कोई रोग ना सतावे, हो कोई रोग ना सतावे, हो कोई रोग ना सतावे, कोई रोग ना सतावे, कोई रोग ना सतावे. यम दर्शन दिखावे. यम म्हणजे कोण माहितीये का? यम आपल्याकडे एक यमदूत आहे बघा, आपल्याला सारखाच माग लागलाय, आपल्याला चांगल्या ठिकाणी जाऊच देत नाही. आता इथून 2-3 माणसं उठून गेली का, ते चांगल्या ठिकाणी नाही, मग ते नाही गेले, कोणी नेलं त्यांना? त्यांच्या मनानं टाळे वाजले. कोणी नेलं? हाथ यमदूत करना, इनको दिखाना पड़ेगा मुझे, कोई रोग न हो, कोई बीमारी न हो, मेरे मरते समय कोई बीमारी होनी नहीं चाहिए मुझे. यम दर्शना दिखावे, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके ओ तब प्राण तन से निकले, सत्तर वर्ष किती असा मिळबाई ओ करताना काय आता राहिले. नंतर हाडकं काडकं जीर्ण होती. कोण आहे तुम्ही? असा नव्हता पाहिला आम्ही, आता हे माझं नाही बोलणं. बुद्धांची परिभाषा अभंगामध्ये मांडणारे जगद्गुरु तुकाराम महाराज थोर सायंटिस्ट आहेत, वैज्ञानिक आहेत आणि थोर आध्यात्मिक आहेत. धर्म जातीच्या खुळ्या कल्पना सोडून मणी धरा सत्य भावना. काय सांगितलं ऐकलं ना? धर्म जातीच्या खुळ्या कल्पना. हे मी नाही बोललो, आता यांनी मला सांगितलं म्हणून मी बोललो. यता याती धर्म नाही विष्णुदासा, यता याती धर्म नाही विष्णुदासा, नाही विष्णुदासा, नाही विष्णुदास. यता याती धर्म नाही विष्णुदासा म्हणजे बुद्धाच्या माणसा. विष्णूचा अर्थ काय होतो माहिती का? विष्णू म्हणजे सहिष्णू.
टिंबटिंबनचा विष्णू वेगळा, तो अवतार घेतो नाही का, तो वेगळा. बळीराजाला मारतो तो वेगळा. संतांचा विष्णू कोण आहे माहिती? वैष्णव जन तो तेने कहिए, जो पीड पराई जाने रे उनको वैष्णव कहला जाते है. हे बडा वैष्णव आहे. ज्याने दुसऱ्यांच्या पीडा जाणल्या, संकट जाणली, दुःख जाणली आणि दुसऱ्याच्या दुःखात आणि सुखात आनंद मानतात, हे मुरडणार साहेब ना, हे खरे वैष्णव आहेत. आल्यावर आमचं स्वागत केलं दोघा भावांनी. हे लोक दुःखाच्या गडबडीत आहेत म्हणून शेजाऱ्यावर प्रेम करणारं, एवढं जरी व्यक्तिमत्व, शेजाऱ्यावर प्रेम करणारं व्यक्तिमत्व. खरं सांगू ताई, जावेनं जावेवर प्रेम करावा. पण खरं बोलायचं, एवढ्या जणी बसल्यात, एवढ्या जावांचं खरं बोल, खरं. शिकलेली अशी तरी तिला जावाची गाणी येते. शिकलेल्यानं तर लईच येते. खेड्यात जावा असती, 4 गाया, ही फॅलाटात. शिकवलं कोणी? सासऱ्याने. आणि मजुरी करून मी